नमस्कार. थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा आजचा भाग हा अंतिम भाग आहे. खरं तर अंतिम भाग आपण म्हणतोय, पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट काय आहे तर या मालिकेचा शेवट होत असला तरीही त्यांच्या नात्यांची मात्र सुरुवात होणार आहे. खूप छान पद्धतीने या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गायत्रीमध्ये झालेला बदल, त्याचबरोबर इकडे गीताने दिलेली गुड न्यूज आणि तेजसने प्रभू विटभट्टी जी सुरू केलेली आहे ती मात्र खूपच जबरदस्त अशी सुरुवात आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, प्रभू कुटुंब गायत्रीला कसं समजून घेतं आणि तीही आता प्रभूंची मोठी सून या हक्काने घरामध्ये कशी राहत आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांना कसं समजून घेत आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आता ज्या दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत, नशीबवान आणि लपंडाव, यापैकी कोणती मालिका तुम्हाला पाहायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर ते अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती दिले जातील. तर इकडे आता तेजस सही करायला लागलेला असतो. गायत्री मात्र त्या क्षणी तेजसला थांबवत असते. तेजस थांब, नाही करायची तू सही. आणि गायत्रीने मात्र हातामध्ये आता बंदूक घेतलेली आहे आणि शैलेंद्र दीक्षितांवर ती गोळी चालवणार आहे. सगळेजण तिला थांबवत आहेत, अडवत आहेत की तू असं नको करूस, असं त्यांचं म्हणणं आहे, अशी चूक नको करू. तेव्हा शैलेंद्र दीक्षित म्हणतो की एवढंच काय ग, तू आतापर्यंत ज्या ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुला चांगल्याच माहिती आहेत, कारण भास्कर प्रभूंना संपवण्याचा प्लॅन सुद्धा तुझाच होता. तूच भास्कर प्रभूंना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं गायत्रीला बोललं जात असतं. त्यासोबतच गायत्रीला सांगितलं जातं की या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत असं म्हणत गायत्रीचे बाबा जे आहेत ते इकडे ओरडत असतात आणि त्याचबरोबर तिला म्हणत असतात की तू चुका केलेल्या आहेत आणि आजपर्यंत तू केलेल्या चुका ज्या आहेत त्या झाकून ठेवत आहे आणि बाकीच्यांशी तू अशा पद्धतीने वागत आहे, हे बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा तेजस तिथं असतो. तेजसला गायत्री म्हणत असते की सही नको करू तेजस, कारण आज मला या लोकांनी दाखवून दिलेलं आहे की काहीही झालं तरीही हे सगळे माझी माणसं आहेत. आज माझ्या बंटीच्या जीवाचा प्रश्न आला तर सगळे माझ्या पाठीशी तिथं खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि माझ्या बंटीच्या रक्षणासाठी सगळे तयार झालेले आहेत. हा तेजस इतके दिवस एकदाही त्याने सही केली नव्हती, एकदाही तो तयार झाला नव्हता. मी त्याचा किती अपमान केला पण तो सही करण्यासाठी कधीच तयार झाला नव्हता. पण आज तोच तेजस माझ्या बंटीच्या जीवाचा प्रश्न उभा राहिलेला आहे तर सही करण्यासाठी तो तयार झालेला आहे, कारण माझा बंटी हा महत्त्वाचा आहे. बंटीवर त्याचा जीव आहे. आणि त्याचबरोबर शैलेंद्र दीक्षित तिथं सांगत असतात की काय ग तुझी लायकी काय आहे, कारण या भास्कर प्रभूंना आता गायत्री स्वतः तेजसला थांबवत आहे. जरी सर्वांच्या समोर सत्य आलेलं असलं तरी तेजसला त्या क्षणी आठवतं जेव्हा भास्कर प्रभू बनून तेजस येत असतो तेव्हा गायत्री ते सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते, ही गोष्ट आठवलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा इकडे गायत्री आता म्हणत असते की तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, अशा पद्धतीने गायत्रीचं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा गायत्री तिथं सर्वांना सांगत असते माझ्याकडून चूक झालेली आहे तेव्हा मात्र आता इकडे शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात की कर 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 गुन्हा कर, अजून कर, कारण मी गुन्हा केलाय ना, तू माझ्यावर जीवावर उठली ना, या सगळ्यांनी तुला मॅनिप्युलेट केलंय, तुला आता सांगितलंय ना माझ्या विरोधात. अगं पण इतके वर्ष तू काय केलेलं आहे तुला माहिती आहे ना, घे चालव गोळी माझ्यावरती. तेव्हा सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा गायत्रीला जाणवलेलं असतं, ती म्हणत असते की आजपर्यंत मी या लोकांना एवढा त्रास दिलेला आहे पण यांनी प्रत्येक वेळेस मला समजून घेतलेलं आहे, माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. या माझे सासू सासरे असून मी त्यांचा एवढा अपमान केला, या दिनेशची मी या घरावरती सूड उगवायचा म्हणून लग्न केलं, पण आज तुम्ही तुमच्या नातवाच्या जीवावर उठलेले आहात. पण या सगळ्यांनी मला दाखवून दिलेलं आहे की त्यांच्यासाठी बंटी किती महत्त्वाचा आहे, पैसा नाहीये. तुम्ही मात्र त्या पद्धतीने वागलेला नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळेस असंच वाटत होतं की तुम्हाला फक्त पैसा दिसलेला आहे, स्वार्थ दिसलेला आहे. आणि गायत्री गोळी चालवणार असते त्याच वेळी मानसी तिथे येते आणि गायत्रीला अडवते आणि म्हणते की नाही गायत्री वहिनी थांबा तुम्ही,
काही झालं तरीही या माणसाने जे गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा त्याला कायदा देईल, तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही, असं इकडे मानसी गायत्रीला सांगत असते आणि तिला ती थांबवते. कारण तिला आता दाखवून दिले, तिला कळलेलं असतं की गायत्री आजपर्यंत जे काही वागत होती ते फक्त आणि फक्त यासाठी वागत होती की गायत्री तिच्या बापाने तिच्या मनात जे विष पेरलेलं होतं प्रभूंच्या बद्दलचं, त्यामुळं ती अशा पद्धतीने वागत होती, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता मानसीने पोलिसांना बोलवलेलं असतं. पोलीस सुद्धा तिथे आलेले असतात आणि मानसी सांगते की हा शैलेंद्र दीक्षित, याला घेऊन जा, कारण या माणसाने आजपर्यंत भरपूर गुन्हे केलेले आहेत आणि सगळ्या गुन्ह्यांची कबुली इथे तो स्वतःच्या तोंडाने देत आहे. या माणसाने आता बंटीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्लीज तुम्ही त्याला घेऊन जा, असं म्हणत मानसीने पोलिसांच्या ताब्यात आता शैलेंद्र दीक्षितला दिलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने इथं चालू झालेल्या असतात. आता शैलेंद्रला पोलीस घेऊन जातात. गायत्री खूप रडायला लागते. गायत्री म्हणत असते की मला माफ करा, माझी चूक झाली आहे, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत, मलाही तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, असं म्हणत गायत्री ढसाढसा रडत असते. आज तिला कळलेलं असतं की नाती काय असतात, कारण प्रभूंचा तिने प्रत्येक वेळेस जरी अपमान केलेला असला तरी आज जेव्हा तिच्या पोटच्या मुलाच्या वेळेस जी परिस्थिती ओढवली तेव्हा सगळ्या प्रभूंनी त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर विनोद सुद्धा तिथं असतो. विनोद म्हणत असतो की आणखी एक साथीदार राहिलेला आहे आणि तो साथीदार पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. बंटी धावत येतो आणि गायत्री बंटीला जवळ घेते आणि म्हणते की माझा बंटी, कारण गायत्री कधीच बंटीला बंटी म्हणत नसते, ती प्रत्येक वेळेस म्हणत असते की हा माझा अंश आहे, असं ती बोलत असते. गायत्री सगळ्यांची माफी मागत असते. गायत्री म्हणत असते की तुम्ही माझ्या पाठोपाठ माझी बहीण छाया आणि विनोद या घरात आले, त्यांना सुद्धा आपलंसं केलं. मानसी, तुझ्याशी तर मी किती चुकीचं वागले, पण आज तू माझी बाजू घेतलेली आहे, माझ्यासाठी या सगळ्यांशी लढलेली आहेस, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे गायत्री म्हणत असते की मला माफ करा, माझी चूक झालेली आहे, मी खरंच चुकीचं वागलेली आहे. आणि हे सगळं बोलणं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र मानसी म्हणत असते की हे सगळं तुम्ही स्वतःहून नाही केलेलं, तुमच्या मनात जे विष पेरलं गेलेलं होतं आणि त्याचबरोबर तुमच्या मनात जे काही झालेलं होतं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. या सगळ्याला तुम्ही कशा जबाबदार असाल? तुम्ही तर माझ्यासाठी माझे आयडल आहात. मी अगदी फिनिशिंग स्कूलला होते तेव्हापासून, कारण मी तुम्हाला माझा आदर्श मानते. तेव्हा सगळेजण तिला समजून घेतात आणि म्हणतात की गायत्री, चूक तुझी नाहीये, तुला जे सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं तू वागत गेलेली होती, तुझा यामध्ये काहीही दोष नाही, असं म्हणत सगळ्या प्रभू कुटुंबाने गायत्रीला ऍक्सेप्ट केलेलं असतं, समजून घेतलेलं असतं. तेव्हा गीता सुद्धा म्हणत असते की खरंच गायत्री वहिनी, तुम्ही जशा आहात ना अगदी अशाच खंबीरपणे आज कुटुंबासाठी तुम्ही उभ्या राहिलात. तेव्हा तेजस म्हणू लागते की गायत्री वहिनींमधलं कैदाशीन आहे ना ते बाहेर काढायचंय आपल्याला, आणि आज ते खरं झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तेजस हसत हसत हे बोलत असतो. तेव्हा सगळेजण तेजसला म्हणतात की काय हे तेजस, आता तरी सिरियस हो जरा, परंतु तेजस मात्र सिरियस व्हायला तयारच नसतो. तेजसचं मात्र हे बोलणं चालू असतं आणि त्यासोबतच इकडे तेजस या सगळ्या गोष्टी बोलत असतो आणि त्याचबरोबर हसत हसत तो बोलत असतो. तेव्हा सगळेजण तिथं असतात, तेजसला म्हणत असतात. तेव्हा तेजस मात्र पुन्हा ऍक्टिंग करू लागतो. तेजस म्हणत असतो की नाही, कसं आहे माहितीये का गायत्री वहिनी, तुमच्यातली ही कैदाशीन बाहेर काढायची असं मला नेहमी लकी चार्म म्हणायच्या, असं तेजस बोलतो आणि सगळेजण पुन्हा हसू लागतात. सगळ्यांना माहिती असतं की तेजसची ही नौटंकी चालूच असते. तेजस अशा प्रकारे नौटंकी मात्र सुरूच ठेवत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा मात्र तेजस हसत असतो. तेव्हा गायत्री म्हणू लागते की मानसी, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली आहे, पण तू जे काही म्हणालेली होती ते सगळं आणि हे सगळं काय आहे मला कळत नाहीये, असं म्हणत ती बोलत असते. आणि त्यासोबतच इथे सगळेच जण गायत्रीला समजून घेतात, म्हणत असतात की अशीच खमकी सून आम्हाला हवी होती आणि अशीच कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. खरंच आज तू दाखवून दिलेलं आहे की तू कुटुंबाच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभी राहणारी आहे, असं म्हणत सगळेजण गायत्रीचं कौतुक करू लागतात. पण गायत्री उठून उभी राहते आणि गायत्री म्हणत असते की मानसी, आता तू निघून जाणार ना? तेव्हा गायत्री म्हणत असते की बरोबर आहे, कारण मला माहिती आहे तू त्या डायरीमध्ये लिहून ठेवले, तू आता निघून जाणार आहेस, कारण तू बोलली होतीस ना की
हे सगळं तुझ्या डायरीमध्ये तू लिहिलेलं आहे, तुझी ठरलेली कामं आहेत ती पूर्ण झाली की तू हे सगळं सोडून निघून जाणार आहे. तेव्हा मात्र इकडे तेजस वगैरे तिथं असतो. ती म्हणत असते की मी तुझी डायरी वाचली आहे, मला माहिती आहे तू त्या डायरीमध्ये काय काय लिहिलेलं आहे. आता मात्र मानसीला सुद्धा धक्का बसलेला असतो. मानसी म्हणत असते की आज सगळ्या प्रभूंच्या समोर मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर एक सांगत आहे की राष्ट्रहित, माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. असं म्हणत आता मानसीने तेजसवरील प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सगळ्यांच्या समोर तिने सांगितलेलं असतं की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुमच्यावर खूप प्रेम करते, अगदी मनापासून मी तुमच्यावर प्रेम करते, असं मानसीने सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं. आणि तेजस मात्र पाहतच राहतो. तेजसचा विश्वासच बसत नाहीये, म्हणजे लकी चार्म खरं हे सगळं, असं तेजस बोलू लागतो. तेजस म्हणत असतो की खरंच, म्हणजे ही गोष्ट खरी आहे ना, असं तेजस मानसीला बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे मानसी म्हणत असते की हो, ही गोष्ट खरी आहे, माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे आणि मी तुमच्यावरती अगदी मनापासून प्रेम करते, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र मानसी आणि तेजस दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण आज खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडलेली असते. आणि त्याचबरोबर छायाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. छाया सुद्धा खूप खुश झालेली असते, कारण फायनली ह्या गोष्टी सर्वांच्या समोर आलेल्या असतात, सगळ्यांच्या समोर हे सत्य आलेलं असतं. आणि इकडे सगळेजण शिट्ट्या वाजवायला लागलेले असतात, पण इथे शिट्टी मात्र या विनोदची वाजत नाही, तो मात्र टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात, हे सगळं जेव्हा चालू असतं, तेव्हा मात्र आता तेजसने मानसीला जवळ घेतलेलं असतं. तेजस मानसीशी खूप प्रेमाने वागत असतो. ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप चांगल्या पद्धतीने सुरू असतात. आणि त्याचबरोबर इकडे तेजसने सुद्धा मानसीवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि तेजसने सुद्धा सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. तेजस आणि त्याचबरोबर मानसी या सगळ्यांचं तिथे कौतुक केलं जात असतं. आणि त्याचबरोबर आता तेजस आणि मानसी दोघंही रूममध्ये येतात आणि तेजस मानसीला म्हणत असतो की खरंच हे लकी चार्म हे सगळं खरं आहे. तेव्हा मानसी सांगते की हो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि मग तेजस पुन्हा मानसीला जवळ घेतो. मानसी तेजसच्या मिठीत आलेली असते आणि दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात, एकमेकांशी अगदी प्रेमाने बोलत असतात. या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू असतात. तेजस आणि मानसीचा हा सुखाचा संसार आपल्याला इथे पाहायला मिळत असतो. आणि त्याचवेळी दिनेश आणि त्याचबरोबर सूरज दोघंही एकदम येतात आणि ते दोघंही ॲट अ टाइम दरवाजा उघडून आत आलेले असतात. तेव्हा मात्र इकडे तेजस म्हणत असतो की काय रे, तुमच्या भावाचं लग्न झाले आणि डायरेक्ट तुम्ही त्याच्या रूममध्ये असं कसं घुसू शकता रे, म्हणजे तुम्हाला वाटत नाही का काय त्याची काही प्रायव्हसी आहे का नाही, असं सगळं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे तेजस हे सगळं बोलत असतो. तेव्हा ते दिनेश म्हणत असतो की मला काहीतरी बोलायचं आहे, म्हणून मी आलेलो आहे, मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच वेळी दिनेश म्हणत असतो की मला तुला काहीतरी द्यायचं आहे. हे म्हणता क्षणी दिनेशकडे आता तेजस पाहू लागतो. नक्की काय द्यायचं ह्याला, कशासाठी आलाय. त्याने हात मागे केलेला असतो आणि तो म्हणत असतो की माझ्याकडून खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत, आजपर्यंत मी एवढ्या चुका केलेल्या आहेत, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो, मला खरंच माफ करा. आणि असं म्हणत ही चावी, असं म्हणत बाईकची चावी त्याने तेजसच्या हातात दिलेली आहे आणि सांगितलेलं असतं की ही चावी घे, मी ही चावी तुला देत आहे, कारण या चावीवरती, ह्या बाईकवरती फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे, असं म्हणत ही चावी दिलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे दिनेश म्हणत असतो की ही चावी तुझी. मानसी म्हणत असते की आता ही चावी कशाला घेताय तुम्ही, कारण ही बाईक त्यांची आहे ना, असं समजून सांगत असते, कारण दिनेश दादांना पण ती बाईक लागणार आहे, असं बोलणं असतं. परंतु इकडे आता तेजस आणि दिनेश दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की नाही असू दे, ही चावी मला दिली आहे ना त्याने, जे पुढं बघता येईल, असं ते बोलत आहेत. आणि त्यासोबतच इकडे आता दिनेशने ती चावी घेतलेली आहे. दिनेशने दिलेली चावी तेजसने घेतलेली असते आणि तेजस सुद्धा बोलत असतो. तेव्हा सूरजला तेजस विचारतो, पण तू काय आलायस रे, म्हणजे तू इथे येण्याची काय गरज होती, तू कशासाठी आलाय, तुला काय बोलायचं होतं.
तेव्हा मात्र दिनेश म्हणतो की मीच त्याला आणलेला आहे, कारण मलाच बोलायचं होतं म्हणून मी त्याला घेऊन आलेलो आहे. कारण कितीतरी दिवस झालं आपण तिघांनी एकमेकांना मिठी मारलेली नाही आणि हे लक्षात येतंय का, असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच हे सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुरेशसुद्धा खुश असतो आणि मग सगळी भावंडं ही एकत्र येतात. सगळेजण बोलत आहेत आणि तिघांनीही एकमेकांना मिठी मारलेली आहे. कितीतरी दिवसानंतर हा आनंदाचा सोहळा इकडे प्रभूंच्या घरी पाहायला मिळत आहे. काहीही झालं तरीही प्रभूंच्या घरचा जो हा आनंद आहे तो खरं तर एवढ्या छान पद्धतीने पुढे येत असतो. त्याचबरोबर इकडे मानसी तिथे एकटी पडलेली असते. तेजस म्हणतो, अरे माझी बायको तिकडे एकटी आहे ना, तिला पण जवळ घेतलं पाहिजे, असं म्हणत तो तिलाही आपल्यामध्ये सामील करून घेऊया असं सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र आता मानसी सुद्धा तिथे येते आणि दिनेश म्हणत असतो की मला ना खरंच तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे. माझ्याकडनं आजपर्यंत खूप चुका झालेल्या आहेत, मला माफ करा. माझ्याकडनं ज्या चुका झालेल्या आहेत त्यासाठी मी तुमची माफी मागतोय, असं म्हणत दिनेश त्या सगळ्यांचीच माफी मागत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे दिनेश म्हणत असतो की जे काय झालेलं आहे त्यासाठी खरंच मला माफ करा. आत्तापर्यंत माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत आणि तेजस, मानसी, मी तुमच्या दोघांसोबत सुद्धा खूप चुकीचं वागलेलो आहे. मला कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं, असं तो बोलतो आणि सगळे भावंड एकत्र आलेले असतात. काही महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गायत्री तयारी करत असते, ऑफिसला जायचं असतं. त्याच वेळेस इकडे गायत्री आलेली आहे. दिनेश इस्त्री करत असतो. गायत्री म्हणते की हो झालंय माझं, बंटीची सगळी तयारी झाली आहे, नको काळजी करू, मी सोडतो त्याला स्कूलला, असं तो बोलत आहे. आणि तेव्हा मात्र गायत्री म्हणत असते की रोजच उशीर होतोय ना बंटीला, जेव्हापासून इथं. तो म्हणतो अंश म्हण ग, बंटी नाही, अंश म्हण. पण ती म्हणत असते की नाही, बंटीच म्हणणार आहे आणि आवर्जून ती बंटी म्हणत आहे. हे पाहून सगळ्यांनाच तिथे नवल वाटत असतं. त्याचबरोबर गीताला हळूहळू सावरत सूरज घेऊन येत असतो. गीताला नीट चालता येत नसतं. गीताला 8वा महिना सुरू झालेला आहे. हे सगळं छाया तिथे येते. छाया मदतीला आलेली असते आणि छाया म्हणत असते की अरे 8वा महिना चालू झालाय, काळजी घेणं गरजेचं आहे ना. सूरज म्हणतो की हो, इथे बस बरं, आधी शांतपणे हे दूध पिऊन घे, असं म्हणत सूरजने सुद्धा इकडे गीताला दुधाचा ग्लास दिलेला आहे आणि तिला सांगितलेलं आहे की हे दूध पिऊन घे. सूरज सुद्धा गीताची काळजी घेत आहे. त्याचबरोबर मानसी म्हणत असते की माझा डबा, आणि मानसीचा डबा घेऊन आता धावतच तिथे तेजस आलेला असतो आणि तेजस म्हणत असतो की हे घे, हा तुझा डबा. आणि त्याचबरोबर गीतावहिनींचा डबा म्हणलं की ड्रायफ्रूटचा डबा जो असतो तो ड्रायफ्रूटचा डबा घेऊन आता तिथे तेजस आलेला असतो. तेव्हा गीतावहिनींना फक्त एवढाच डबा नाही, सगळा डबा द्यायला पाहिजे ना, हे बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे तेजसने तो डबा सुद्धा आणून दिलेला असतो. तेजस सगळ्या घराची काळजी घेत आहे, सगळ्यांसाठी काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी तो करत आहे. हे सगळं अगदी मनापासून चालू झालेलं असतं आणि सगळं प्रभू कुटुंब जे आहे ते आज खऱ्या अर्थाने एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू असतात. तेजस म्हणत असतो की सगळं व्यवस्थित होणार आहे. सगळेजण तेजसला म्हणत असतात की अरे काय आहे तुझं. तेजस म्हणत असतो की प्रभूंची वीटभट्टी चालू आहे ना, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, अगदी मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, असं सुद्धा आवर्जून तेजस सांगत असतो. त्याचबरोबर आता ह्या तिन्ही सुना बाहेर कामासाठी पडत असतात आणि मग गायत्री त्याचबरोबर मानसी गीताला सावरत घेऊन चाललेल्या आहेत. आणि मग गीता आणि मानसी दोघीही गायत्रीला म्हणतात, तुम्ही म्हणता ना हे सगळे प्रभू मिळमिळीत आहेत, अगदी बरोबर आहे, हे सगळे प्रभू मिळमिळीतच आहेत, त्यात काही शंकाच नाहीये, असं बोलणं सुरू आहे आणि तिघीही जावा खूप हसत आहेत. फायनली हे कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं आहे. आज कितीतरी दिवसानंतर प्रभू कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि हा आनंद सोहळा सुरू झालेला असतो. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू.